प्रेक्षकांना नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये खरं तर आता ही अंतिम टप्प्यात आलेली निवडणूक आहे. खरं तर आता इथून पुढे निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. अजून उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. परंतु काल पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ज्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड शहराची, ते काल शहरामध्ये आले होते. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील जे नेते आहेत, अजित गव्हाणे असतील आणि इतरही पदाधिकारी असतील, त्यांच्या समवेत त्या ठिकाणी जागा वाटपाबाबत काही चर्चा केल्याचं माध्यमांसमोर आलेलं आहे. आपण पाहतो की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग सुरू आहे ते पाहता कुठेतरी अजित पवार यांच्याही पक्षाला वाटतंय की आपणही राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर उभाटा असेल, त्याचबरोबर मनसे असेल आणि इतरही जे पक्ष असतील ज्यांना भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये नको आहे, त्या सगळ्यांना एकत्र करून ही निवडणूक लढूया. कारण ज्या पद्धतीने भाजपा आपण पाहतोय की मोठी झाल्याचं दिसतंय, त्यामध्ये अनेक माजी महापौर असतील, अनेक माजी नगरसेवक असतील जे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांना मानणारे होते, ते मात्र भाजपमध्ये गेले आहे. मग कुठेतरी आपलीही बाजू भक्कम झाली पाहिजे. यासाठी आता जागा वाटपासाठी हा नवीन आपण पाहतोय की सगळे एकत्र येऊन कुठेतरी भाजपला रोखण्याचा प्रयत्न करतायत. परंतु येत्या काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल की कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळत आहे, अंतिम यादी कोणाची काय असणार आहे, हे आपल्याला येत्या 2-3 दिवसामध्ये चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. तुर्तास मात्र हे दिसतंय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता या निवडणुकीमध्ये एकत्र येऊ पाहते किंवा एकत्र येणार आहे. या एकत्र येण्याला अनेकांचा त्या ठिकाणी विरोध झाला. प्रशांत जगताप यांनी राजीनामाही दिला. प्रशांत जगताप हे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर होते. त्यांचं असणारं वलय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता जे पुण्यात घडलंय ते जर का दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने कोणी राजीनामा देतंय का कोणी स्वागत करतंय, तर आत्तापर्यंत आम्ही ज्या लोकांच्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या, त्यांच्याकडे समजून घेतलं, तर मात्र काही लोकांचं स्वागत केलं आहे की आमच्या मताचं विभाजन न होता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर का एकत्र आली तर निश्चितच ज्या शाहू फुले आंबेडकर विचाराला आमचा मतदार मानतो, जो पुरोगामी आहे, तो कुठेतरी एकत्र राहील आणि याचा निश्चितच आमच्या ह्या निवडणुकीत आम्हाला फायदा होईल असंही काही पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आलं. आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की जी भारतीय जनता पार्टी आहे ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढणार आहे आणि त्यांच्यासमोर मात्र किती पक्ष एकपडतात आणि ही निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाते, शेवटी यश अपयश जय पराजय हे तुम्हाला 16 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा आपला आवाज, हक्क तुमची साथ आमची. धन्यवाद.